अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानी यांची मागणी। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता। जालन्यात युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा भाजपला इशारा। शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल। पक्ष चिन्हावरची पुढची सुनावणी 21 जानेवारीला। सुनावणीची बतावणी सुरू। उद्धव ठाकरेंचा टोला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीच्या भाजप प्रवेशावरून नवा वाद। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुळेंची मागणी। फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त तर लपवलेल्या 300 किलो अमोनियम नायट्रेटचा शोध सुरू। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट। मोदींकडून एलएनजेपी रुग्णालयाला भेट। वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये घेतली मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा। वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 45,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांना फटका बसलेला आहे। तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली द्राक्षांची बाग आता कुऱ्हाडीने तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढतीये, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। तर आता रेस्क्यू सेंटर आणि पिंजऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे पिंपरखेड गावात दाखल झाले। गणेश नाईकांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। हिंसक बिबट्या लोकांसमोर आला तर शूट करण्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं। पीडित कुटुंबासोबत संवाद साधताना त्यांनी ही आक्रमक भूमिका मांडली। निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तर बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या दहशतीचा फटका लग्न करणाऱ्या तरुणांना बसलाय। बिबट्यामुळे लग्न जुळत नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे तरुणांची लग्न रखडली आहेत। जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये बिबट्याची संख्या वाढतीये। नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। अशातच एका तरुणानं एआयचा वापर करत जुन्नर तालुक्यामध्ये पट्टेरी वाघ असल्याचा फोटो तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला। मात्र जागरूक नागरिकांनी या तरुणाचा शोध घेतला आणि त्याला वन विभागाच्या ताब्यात दिलं। अखेर या तरुणानं पट्टेरी वाघ असल्याचा एआय फोटो आपणच तयार केल्याची कबुली दिली आणि माफी मागितली। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलंय। परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तुळजापूर इथल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असणारे माजी नगराध्यक्षाला भाजपनं प्रवेश दिल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली। सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ माजली। पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली आहे। तपासातून काहीच आढळून आलेलं नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। देशविरोधी षडयंत्रांना स्थानिक सहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समितीनं निवेदनातून प्रशासनाकडे ही मागणी केली। सातारा नगरपालिकेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं मनोमिलन झालं आहे। कमळ चिन्हावर एकत्रित लढणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंनी दिली आहे।
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधी सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा नकाशा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। पण प्रश्न आहे की केवळ 3 विभागांकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला? सरकार याची चौकशी करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा आणि चांदणी वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित केलं जाणार आहे। या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केलाय। गोवा आयर्नमॅन स्पर्धेमध्ये कुडाळच्या प्रमोद भोगटेनं चमकदार कामगिरी केलेली आहे। 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग अशी 113 किलोमीटरची स्पर्धा 8 तास 25 मिनिटात पूर्ण केली। धामणगाव तहसील कार्यालयामध्ये शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं। फार्मर आयडी नादुरुस्त असल्यानं शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं आहे। तातडीनं फार्मर आयडी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। एका शेतकऱ्याला 90 गुंठ्यांच्या नुकसानीसाठी 15,300 अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे येत्या 17 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला। निफाडमध्ये बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले। संतप्त नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको केला। अखिलस्तरीय महासेवा आणि आधार संघटनेनं 3 दिवस संपाची हाक दिली आहे। नव्या केंद्रांना मंजुरी दिल्यानं जुन्या केंद्रधारकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं नव्या परवानगी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिकेला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालाय। जल संरक्षण आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यानं हा पुरस्कार जाहीर झालाय। दिल्लीत 18 नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे। साताऱ्याच्या जिंती गावात काळभैरव जन्मोत्सवानिमित्त जितोबा मंदिरात पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। त्यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जालन्यामध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेनं शिवसेना युबीटी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। तर जालन्यामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। शिवसेना युबीटीचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश त्यांनी केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आंबेकर यांनी हा पक्ष प्रवेश केला। तर आज जालन्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी मेळावा घेण्यात आला आणि यावेळी आंबेकरांच्या सोबत युबीटीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। तर शिंदेंनी ठाकरेंवर यावेळी टीका केली। भास्करराव, आपण आलात, तुम्ही म्हणालात उशिरा आलो, पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते। कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता, शरीराने तिकडे होता। करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहित आहे। मला तर बरोबर माहित आहे, मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केला। आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले। सगळ्यांना मी फिरायला लावले। सगळे लोक आता पहिले घरात बसायचे, आता लोकांमध्ये फिरायला लागले, बांधावर जाऊ लागले। पट्टा गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला। आता काय राहिलंय? हा, आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव वाटा। आता आंबे भास्कररावाच्या बरोबर सगळे आले, कोण राहिलं का तिकडे? कोणी राहणार पण नाही। यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जालन्यात युती झाली नाही तर भाजपचा टांगापलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी भाजपला दिला। महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिलाय, मात्र त्यांच्याकडून अजून कोणतेही उत्तर आलेलं नाही असंही ते म्हणाले। बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये गेवराई, धारूर, बीडमधील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली। दरम्यान लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या। तर 4ही ठिकाणी आम्ही स्वबळावरच लढणार अशी माहिती शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सोनू कुथे यांनी दिली।
राष्ट्रवादीकडून सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठेंचाही कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलाय. साठेंचा अद्यापही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला नसल्यानं त्यांच्या नियुक्तीवर जोरदार चर्चा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण एकाही उमेदवारानं अद्याप अर्ज भरला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.